हॅलो एव्हरीवन, तर आज मी पावभाजीची रेसिपी करत आहे. तर इथे मी बटाटे घेतले आहे सालं काढून. फरसबी माझ्याकडे होती ती घेतली आहे. इथे शिमला मिरची मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतली आहे. ती चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याचबरोबर फ्लॉवर इथे मी पाव किलोच्या वर फ्लॉवर घेतला आहे. फ्रोझन मटार आहेत, गाजर आहेत, ते सुद्धा मी सगळे एकत्र भाज्या करून स्वच्छ धुवून घेतले आहेत. कुकरमध्ये डायरेक्ट टाकून मी ते 5 ते 6 शिट्ट्या घेऊन भाज्या शिजवून घेणार आहे. भाज्या शिजत आहेत तोपर्यंत मी 5 ते 6 कांदे इथे घेतले आहेत. ते चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेणार आहे आणि त्याच चॉपरमध्ये मी टोमॅटोसुद्धा बारीक चॉप करून घेणार आहे. तर इथे आता कुकरसुद्धा झाला आहे. तर कुकर थंड होईपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो छान परतून घेणार आहे. तर इथे मी अर्धा तेल आणि अर्धा बटर घेतलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. तर कांदा आता चांगला लाल झाला आहे. हा कांदा जितका तुम्ही छान परतून घ्याल ना तेवढी भाजी चांगली होते. आणि त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं, त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, तरच ती त्याचा कच्चेपणा जातो आणि भाजीला चांगली चव येते. तर आता इथे मसाले घालत आहे. हळद, धने जिरे पूड 2 स्पून घेतले आहेत मी. इथे भाज्यासुद्धा छान शिजल्या आहेत, तर त्यासुद्धा मॅश करून घेते. आणि जो कांदा टोमॅटो परतला आहे त्यात मी आता मीठ घालते, कारण टोमॅटो चांगला परतून निघतो, त्याच्यामुळे त्याला पाणी सुटतं निघतो, एकदम सॉफ्ट व्हायला लागतो. त्यामुळे थोडंसं आधी मीठ घालायचं. ही मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, कारण बियांनासुद्धा भाजी खायची होती, तर त्याच्यासाठी मी आधी वेगळी काढली होती. इथे थोडासा पावभाजी मसाला घातला आहे, कारण थोडी चव यावी म्हणून. तर त्याची भाजी काढल्यानंतर मी त्यानंतर लाल तिखट घातलं आहे. आता इथे मी माझ्याकडे रेडीमेड आलं लसूणची पेस्ट होती ती घातली आहे. आता पुन्हा एकदा मी चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाला परतून घेणार आहे. इथे हलकंसं तेल सुटायला सुरुवात झाली आहे. थोडं टोमॅटो मऊ व्हायला लागले, पण तरीसुद्धा मी ते झाकण ठेवून आणखी थोडंसं परतून घेणार आहे. त्यात इथे असं हे तेल सुटलं पाहिजे, चांगली मऊ झाली पाहिजे भाजी. त्याच्यानंतर आपण तव्यावरती शिजलेल्या भाज्या ते मिक्स करून घेतलं आहे सगळं. तुम्ही बघू शकता ही थोडंसं कलर आला नाही यायला, कारण की साधी एकदम कमी तिखटाची भाजी मी केली आहे बियांसाठी. त्याच्यातून बियांची काढून घेतल्यानंतर मी वरून सुद्धा थोडंसं लाल तिखट आणि एक पावभाजी मसाला पुन्हा घातला आहे. तर इथे बियांची साधी कमी तिखटाची भाजी तयार झाली आहे. तर ते सर्व करते मी. तर इथे पुन्हा उरलेल्या भाजीमध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि पावभाजी मसाला घातला आहे, तर त्याला चांगला कलर आला आहे. तर आता बियांसाठी सर्व करते. थोडे पाव मी बटरमध्ये छान भाजून घेणार आहे. मस्तपैकी कडक झाले आहे, तर त्याला सर्व करते. त्याचा फ्रेंडही आला होता जेवायला, तर त्या दोघांसाठी मी आता डिश करत आहे आणि त्या दोघांनी आता मी जेवायला वाढत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.